समर, घरात दिवाळी आणि तुम्ही बाहेर कुठे फिरताय? सासूबाई, पायलटची काही चूक नाही. आमच्या तात्याने ते दिव्याच्या फळाची ऑर्डर घेतली होती, त्या पुऱ्या करत बसलो होतो आम्ही. उगा लोकांच्या दिवाळी खराब करायला नको. आणि मग आपल्या घरच्या दिवाळीचं काय? अहो नरसिंगराव, आता आलेत ना दोघं. होय, आता आले ना आम्ही. मस्त दिवाळी साजरी करायची बघा आता आपण. समर, अरे बंगला सगळा मामानी सजवलाय, कसं वाटतंय? मस्त आहे. फक्त एक कमी आहे. तदलं लावलंय मामा ताई. काय कमी आहे? आकाश कंदील कुठे आहे? आकाश कंदील राहिला. मामासाहेब, तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही आणलाय. लक्ष्मण, हा दितू तंदू बोल दावा. हा अरे वाईल ताता. हा तू बल देऊन लवतले. वाह, छान. आता खरी शोभा आली दिवाळीला. आता सगळ्यांनी पहाटे लवकर उठायचं आणि दिवाळीची पहिली आंघोळ करायची. मग आपली दिवाळी सुरू. हे पहाटे? नाही, खूप थंडी असते पहाटे. अहो मामासाहेब, दिवाळी म्हटलं उठायच लागतं की. सासूबाई, तुम्हीच सांगा. ज्याला जे वाटतंय ते करू दे. तू तुझ्या पद्धतीने दिवाळी साजरी कर आणि बाकीच्यांना त्यांच्या पद्धतीने करू. हा मग ठीक आहे. नाहीतरी कोण उठणार एवढ्या पहाटे थंडीमध्ये? ठीक आहे, मग मी माझ्या पद्धतीने दिवाळी साजरी करते. मॅडम, तुम्ही म्हणलाय म्हणून मी फटाक्याची माळ आणली, पण ताई मॅडमला मोठा आवाज चालत नाही. बरं दादा, तुम्हाला ताई मॅडमचा शब्द मोडायचा आहे का? नाही, मी तसं नाही म्हणलं. मग त्यांनी मला कालच माझ्या पद्धतीने दिवाळी साजरी करायला सांगितले. चला नव्या माळ. चला या. येतो ना खरं खरं. या या या. आओ भरत दादा, लावा तरी. पेटलं नाही नाही, लावा. अनुराधा, दिवाळी सुरू झाली वाटतं. अहो फटाकड्यांची माळ आहे. हजार सांगितलं त्या टीव्हीच्या बातम्यासारख्या बघत जाऊ नका. तर नाही, तुला काय कळत नाही काय? चल बघू बाहेर. सुमी, सुमीच.
काय ग, काय सुरू आहे तुझं हे? सकाळी सकाळी फटाके कसले फोडतेस? सासूबाई, अहो तुम्हीच म्हणला ना तू तुझ्या पद्धतीने दिवाळी साजरी कर, म्हणून मग मी करते. पण आम्हाला त्याचा त्रास कशाला? दिवाळीला सूर्य उगवतो सगळी अशी डाराडोर झोपल्यावर मला ताप होतो लय. पण मी कुणाला उठा असं म्हणलंच नाही. काय मामासाहेब, हा? मी म्हणलं का हो तुम्हाला असं? नाही. मामांजी तुम्ही सांगा. नाही. पायलट, तुला म्हणलं का मी उठ म्हणून? अगं नाही ग, पण मी बघा सासूबाई, मी कुणाला बी उठ म्हणलं नाही. मी आपलं तुम्ही सांगितलं म्हणून माझ्या पद्धतीने दिवाळी साजरी करते. अनुराधा, फार थंडी पडली नाही आज? शाल आणू का तुला? नकोय मला. नको म्हणतेस? ठीक आहे. बरं, आता सगळेजण उठलेच आहेत तर सगळ्यांनी उठणं लावून घ्या. बरं दादा, जरा ह्यो टेबल काढा. टीपॉय, टीपॉय म्हणतात त्याला. हा तेच ते. लक्ष्मण दादा, जरा आतनं पाट आणा आणि ते उठणं बी. आता उठणं लावून दिवाळीची पहिली आंघोळ करून घ्या सगळी. अभ्यंग स्नान म्हणतात त्याला. हा तेच ते. हे बघ, तुला तुझ्या पद्धतीने दिवाळी साजरी करायची असेल ना तर कर, पण मी थंडीत आंघोळ नाही करणार. मामासाहेब, तुम्ही सासूबाईंचा अपमान करताय बघा. मी कसं काय? कारण एक, मी कोण आहे? मंत्री पाटलांची सून, हा. ताई मॅडमची सून. माझा अपमान म्हणजे सासूबाईंचा अपमान. कारण दोन, हे उठणं लावून सूर्य उगवायच्या आधी दिवाळीची पहिली अभ्यंग स्नान करणं हा आपला पूर्वापारचा नियम आहे. आणि सासूबाईंचा नियम मोडला म्हणजे सासूबाईंचा अपमान झाला. समजलं? समजलं. मग चला उठा आणि बसा पाटावर. उठा उठा उठा. या पहिले कार शर्ट. आत्ता मग काय संध्याकाळी उठणं लावायचं का? आत्ताच. मामांजी या तुम्ही पण. मामी साहेब, तुम्ही मामासाहेबांना लावा. सासूबाई, तुम्ही मामांचीच नाही. सासूबाई, अहो सूर्य उगवल बघा लवकरच, त्याच्या आधी अभ्यंग स्नान झालं पाहिजे. नियम आहे तसा दिवाळीचा, नाही तर नरकात जातं. नको, थंडी वाजते. उठणं लावायचंय, द्या ना. ऐक ना, थंडी. अगं अगं पण काय झालं? गुदगुल्या. द्या, तू द्या. सुमे, सुमे, मी तुला उठणं कधी लावू? येड्या, तू कसं मला उठणं लावणार? नवऱ्यानं बायकोला उठणं लावायचं नसते, बायकोनं नवऱ्याला लावायचं असते. मी करू का शिवाय मॅडम? नाही. हे 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 काय आहे सगळं?
सासूबाई, ह्यो बळीराजा आपल्या शेतकऱ्यांचा देव आणि ह्या त्याच्या राज्यातल्या गवळणी, हे त्याचं राज्य. आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांना खाऊ-पिऊ घालणाऱ्या बळीराजाचा मान म्हणून. शेतकऱ्याचं नाही, राजकारण्यांचं घर आहे आपलं. हे कशाला आणलं हे शेण वगैरे सगळं? सासूबाई, अहो आपण मातीतली माणसं, गावगाड्याची संस्कृती कळती ह्यातनं. आम्ही राज्याचा कारभार करायचा म्हणतो आणि तू गावगाड्याच्या गोष्टी करतेस. अहो मग त्याच गावापासून राज्य बनलंय आपलं, आपली संस्कृती. तुला सांगून पण कळत नाही का ग? सासूबाई, तुम्हीच म्हणलं नव तू तुझ्या पद्धतीने दिवाळी कर म्हणून, तेव्हा मला माझ्या पद्धतीने करू द्या. बाकी तुम्ही सांगाल ते सगळं ऐकते. सासूबाई चिडल्या वाटतं. बरं गीता दे, तुम्ही जावाने फराळाची तयारी करा. मी हे सगळं आवरून येते. फराळ द्याय पाहिजे, नाही तर सासूबाई परत चिडतील. हा. काय होतंय नरसिंहराव? काय नाही, ते जरा मामा, पण मगापासून चुळबुळताय तुम्ही. काय झालंय? कपड्यात शिरले का काही? अरे तुझ्या पियेचं खोळ शिरलंय डोसक्यात. तरी मी सांगत होते खादीचे कपडे पुढाऱ्यांचे असतात, तुम्ही आपली साधीच घ्या. तर नाही, घेतलेच हावसा हावसानं. काय नाही, थोडस टोस्ट आहे, बाकी काही नाही. पाठ करा ना. बस बस. मामांजी, आजच्या आखाडीला सुट्टी बर का? आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, तेव्हा सगळ्यांनी मस्तपैकी फराळ करायचा. घ्या. सुमे, तू पण घे ना लगेच. मी तात्याने फराळ केलं आणि आज आपल्याला जायचंय फराळ घेऊन, लक्षात आहे ना? हो, जाऊया ना. अरे समर, असं काय करतोस? आपल्याला जनसंपर्क कार्यालयात जायचंय ना. अरे माझ्या कुर्त्याचा पहिला दिवस आहे आज. मामा, तुमच्या कुर्त्यापेक्षा आज तात्या जास्त महत्वाचे आहेत. उद्यापासून जाऊया ना. अगं बाई, म्हणजे आज सासरवाडीला जाणार वाटतं समर. पहिलाच दिवाळी सण आहे, बघूया मंत्री पाटलांच्या जावयांना काय काय मिळतंय ते. मंत्री पाटलांना कुणाच्या दिवाळ सणाची गरज नाही. ते हायच हो, पण जावयाचा मान म्हणून काय राखला पाहिजे का नाही? काय नाही, निदान रिवाज म्हणून तरी. हा बरोबर आहे. अजिबात नाही, मी तात्यांकडून काहीही घेणार नाही. अरे असं कसं समर? तू लाख घेणार नाहीस, पण सुरेशराव देणार. सुरेशराव रीतिरिवाजाचे भयंकर पक्के आहेत बर का. ते मान देणार म्हणजे देणारच जावयाला. काय ग सुमन, अशी का गपगप झालीस? आता बोलायला काही नसेलच तर कसं बोलणार? काय शालू तू पण बोलतेस, नाही का? मी आलोच. अगं बाई, काय झालं दोघांसनी बी? ताई, आज दिवाळीचं तुझ्या सुनेलाही तुझ्याकडनं काहीतरी मिळालं पाहिजे. अरे हो नरसू, माझ्या सुनेला असा दागिना आण जो तिच्या बापाने दिलेल्या दागिन्यापेक्षा 100 पट महाग असेल. कळू दे तिची आणि तिच्या बापाची लायकी. हो ताई, तू काय काळजी करू नकोस. हे असा सुपा एवढा हार आणतो, काळ्याला झेपलाच नाही पाहिजे. म्हणजे महागाचा हार आणतो असं म्हणालो मी. फक्त त्याच्याकरता पैसे लागतील ताई. घेऊन जा माझ्याकडनं किती पाहिजेत तितके. अरे सूर्या, चल की आंघोळीला. आता तुला उचलूनच घेऊन जातो बघ आंघोळीला मी. दिवाळीचा दिवस आहे आणि तो असा पारूसा. अरे काय वाटतं का नाही तुला? अरे माझी चिमणी नाही, ती मला आंघोळ बी करू वाटा नाही. सुमी नसतानाच ही पहिली दिवाळी बघ, त्यामुळे काहीच करू वाटा नाही बघ. अरे बघ, तू काय करू नकोस, मी उठणं लावतो. ये इकडे. अरे नाही नाही, नक नक.
अरे नक नक काय तुम्हीला जर कळलं ना तुला असा बिना आंघोळीचा ठेवलाय तर माझा जीवच घेईल ती म्हणून तुला उठणे ये इकडे तर. अरे नाही पण नको मला ते. अरे नक नक काय सूर्या अरे मी काय म्हणतोय निवदापुरतं तरी लाव आणि 4 तांबे घे बाबा अंगावनं चल. अरे मला आधीच टेन्शन आले आणि तू नग दिवस आणि आता तुला कसलं आले टेन्शन बघ सुरेश जिथं पुरीचं लग्न झालं ना तिथं तुझं टेन्शन संपलंय का नाही. अरे तर त्या तुम्हाला नाही कळायचं. अरे पहिली दिवाळीचं नाही जावया बापू येणार आणि त्यांना द्यायला काहीच नाही. अरे माझ्याकडं दुसऱ्याचं जावय बघ सोनं नाणं गाड्या सूट बूट मागत्यात. अरे सुरेश बाकीचे जाव आहेत ना ती मागत करी असतात बायकोच्या माहेरावर जगणार पण तुझा जावाय लका लाखात एक आहे तोच तुला काहीतरी दिवाळसर म्हणून आणल बघ. हा अरे पायलट जावय माझा हायच तसा मी काय मागल ते देणार मला ऐक नाही. मग सुरेश तू एक कर एक गाडीच माग दिवाळ सणाला म्हणजे तुझ्या सायकलवरच्या फेऱ्या तरी चुकत्याला. ऐक नाही काय बोलतोय काय रे त्या. काय झालं ग? काय नाही. काही नाही कसं सांग. अरे खरंच काय नाही. सुमे अजिबात नाहीये. तात्यांना भेटायला जातोय आपण आणि गप्प गप्प काय असतो. अगं तू तर उलट उड्या मारायला पाहिजेस. अरे च मलाही सांगणार नाहीयेस का तू? पायलट माझं तात्या गरीब आहेत र. आता हे काय मध्येच? त्यांना तुझा दिवाळ सण करायला जमल का नाही माहित नाही. सुम्या का मला नकोच आहे तो दिवाळ सण खरंच. आणि काहीतरी देणं घेणं म्हणजे काही दिवाळ सण नाही ना. आपल्या माणसांचं प्रेम महत्वाचं आहे पैसे आणि दागिने नाही. तू काही काळजी करू नकोस. नाही प्रथा आहे अरे ही करायलाच पाहिजे पण आताच लग्नाचा एवढा खर्च झालाय त्यात हा खर्च कसा करणार काय माहित. सुमी तू एकदम गप्प बसा. उगाच नको त्या गोष्टींचा विचार करतेस तू. पायलट अरे तुला माहित नाही म्हणून तू बोलतोयस पण जावयाचा मान राखला नाही तो माझ्या तात्यांची मान खाली जाणार. अरे लोक काय म्हणतील त्यासनी. सुमे तू असला विचारही मनात आणू नकोस कळलं. आणि लोकांचं काय करायचंय का आपल्याला. तात्यांसोबत दिवाळी साजरी करणं महत्वाचं आहे. चल तात्या वाट बघत असतील आपली. आता येतेस का उचलून नेऊ? उठणं लावून घेन चल आंघोळीला बाबा दे इकडं. नाही नाही नकार हरी. तात्या अहो असं का बसले तुम्ही आवरलं नाही अजून. या जाऊ बापू या. अगं बघ की सुमे त्या बहादरनं अजून आंघोळच केली नाही. का? का काय अगं त्याला टेन्शन आलं या. कसलं टेन्शन? अहो जावाय बापू बापू तसं काय आहे तुम्ही येणार का नाही हे टेन्शन आलं होतं मला. तात्यावर दिवाळी आहे आम्ही येणार नाही असं होईल का? चला 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 झाल्या का नाही गप्पा हाणून तुमच्या. हे घ्या. अरे काय रे बाबन्या. जावाय पाहुणं पहिल्या दिवाळीला आली ती दिवाळ सण नको वय करायला. तूच सांगितलंस की आणायला हे सगळं पोशाख आहे टावेल टोपी आणि सोन्याची चैन आहे. अरे पण हरिदात्या सुरेशची झोप गेली नाही बहुतेक. हा उठणं पण लावलं नाही वे अजून. हरिदात्या त्याचा हातपाय धरा उठणं कसा लावत नाही तेच बघूया आपण. धरा हातपाय. ए बम्या येडेस काय तू. हरी बघा साईड लावा. तात्या बसा खाली आणि हात पुढे करा. बसा बाळा बस मी आलो सांगोळ करून. बबन चल तर मला आंघोळीला पाणी काढून दे. पाणी काय आंघोळच घालतो की तुला. चल हा चल.